आणि इकडे नाशिकमधील राज्यव्यापी अधिवेशनामध्ये खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना प्रभू श्री रामाशी केलेली आहे। रामाचं धैर्य उद्धव ठाकरेंकडे आहे असं त्यांनी म्हटलंय। तर तेव्हाचा रावण अजिंक्य नव्हता तर आजचा रावणही अजिंक्य नाही हे लक्षात घ्या असं राऊत यांनी म्हटलंय। श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे, रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, लक्षात घ्या। रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे, उद्धव ठाकरेंचा संयम आहे। राम आला की रावण येतो, तेव्हा एकच रावण होता। आज आपल्याला गेल्या 25-30 वर्षाच्या अगोदर रावणच रावण दिसत आहेत। दिल्लीत जा रावण, महाराष्ट्रात रावण, नाशिकमध्ये रावण, किती रावण। पण एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य आहे, नाही, तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता। बालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता, हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा, अजिबात नाही। बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोहोचला, हनुमानाला अटक झाली। रावणाचे सैनिक तो तूच ना, ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती, त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला। हे मी यासाठी सांगतोय, हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।